गडिंग्लज शहरामध्ये आज आपण पाहतोय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभ हस्ते आज भूमिपूजन झालेलं आहे। स्वामी समर्थ सभागृहाचं भूमिपूजन झालेलं आहे। गडिंग्लज शहरातील पोद्दार लेआउटमध्ये याचा भूमिपूजन झालेलं आहे। थोड्या दिवसामध्ये हे सभागृह उभा राहील आणि स्वामी समर्थांच्या भक्तांना हे सभागृह खूप महत्त्वाचं असणार आहे। अनेक वर्षापासून स्वामी समर्थांची ही जी संघटना आहे, हे जे भक्त आहेत, विविध ठिकाणी भक्तिभावाने श्रद्धेने स्वामी समर्थांची पूजा अर्चा करतात। पण आता हक्काचं सभागृह मिळणार आहे, त्यामुळे स्वामी भक्तांच्या मध्ये एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आज आपण पाहिलं तर कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे। तर आपल्या मागे पाहू शकता हे स्वामी भक्त आहे, तर काय वाटते त्यांना आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, स्वामी समर्थांच्या या सभागृहाचं भूमिपूजन झालेलं आहे, थोड्या दिवसामध्ये सभागृह आपल्याला उपलब्ध होईल। कसं वाटते, मुश्रीफांनी काही दिवसापूर्वी शब्द दिलेला आणि तो पाळलेला आहे, थोड्या दिवसामध्ये हा सभागृह उभा राहील। आमच्यासाठी हा दूध शर्करा योग आहे, कारण आमच्याच केंद्रातले पोद्दार दादा म्हणून आहे ते सेविकर आहेत। त्यांनी दादांना सांगितलं की मी आमच्या स्वामी समर्थ केंद्रासाठी मी जागा देऊ इच्छितोय। तेव्हापासून मग आमचं सुरू झालं, म्हणजे प्रत्येकाला वाटायला लागलं की आमचं हक्काचं काहीतरी केंद्र होणार आहे आणि महाराजांची सेवा करायला आपल्याला मिळणार आहे। आमच्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे। कसं होतंय, आमचं असं आम्हाला केंद्रासाठी आत्तापर्यंत आम्हाला जसं की कोणी आमच्यासाठी राहायला घर देतं, काय घर असं असतं, तसं आम्हाला आमच्या केंद्रात काय कार्यक्रम घ्यायचं असेल, पारायण घ्यायचं असेल आम्हाला, तर आम्हाला कोणी जागा देतं काय, जागा कोणी मंदिर उपलब्ध कोणी देतं आहे काय, तर आम्ही पारायण घेऊ शकतो। खरं आता कसं होणार आहे, आम्हाला आमच्या हक्काचं होणार आहे कायमस्वरूपी। आणि त्यासाठी मुश्रीफ साहेबांनी, म्हणजे मुश्रीफ साहेब हे श्रावण बाळ आहे, सगळ्यांचे हे श्रावण बाळ आहेत, आणि तसंच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत। त्यांच्या सहकार्यानं त्यांनी नगरपालिकेची जागा, पोद्दार साहेबांचं पण त्याच्यात खूपच मोठं सहकार्य आहे, तर ती आम्हाला ही हक्काची आम्हाला जागा मिळणार आहे। आणि आमचं हे सभागृह आमच्या महाराजांच्यासाठी आम्हाला हक्काचं सभागृह मिळणार आहे। आणि आम्ही कोणाचंही काही न बोलणं घेता आम्ही म्हणजे मनसोक्त सेवा आम्ही करू शकणार आहे। त्यामुळे आम्हाला इतका परमानंद होत आहे की आम्ही नाही तर आमच्या मुलाबाळांना सुद्धा हे हक्काचं ठिकाण होणार आहे आमच्या महाराजांच्यासाठी। त्यामुळे ह्या सर्व नगरसेवक, आमच्या नगरपालिका आणि आमचे मुख्य म्हणजे मुश्रीफ साहेबांना आम्ही खूप आमच्या सगळ्या सेवकांच्या मार्फत आम्ही त्यांना धन्यवाद म्हणतो। साहेबांनी खूप मोठं काम केलेलं आहे, कारण आम्ही 2023मध्ये जनता दरबारामध्ये पहिल्यांदा मुश्रीफ साहेबांना भेटलो, त्या ठिकाणी निवेदन दिलं, नंतर नगरपालिकेत दिलं, असं करून आज त्या स्वप्न आमचं साकार झालं। मुश्रीफ साहेबांच्या कृपेनं, नगरपालिकेच्या सर्व सहकार्यानं आणि पोद्दार साहेबांच्या लेआउटमध्ये आम्हाला ही जागा मिळाली, याबद्दल आम्हाला फार आनंद होत आहे। स्वामींचं सभागृह व्हावं ही स्वामींची इच्छा होती। स्वामींच्या इच्छेच्या विरुद्ध जाऊन मी काय करतो म्हटलं तरी जगात शक्य नाही, कारण ब्रह्मांडाचे नायक ही स्वामी समर्थ आहेत आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध कुठलीही एक झाडाचं पान देखील हलू शकत नाही। तेव्हा त्यांच्या मनात होतं की खरोखर या प्रभागामध्ये एक सभागृह व्हावं, आणि माझी आणि कोलतेताईंची पण खूप इच्छा होती की आपण कामाची सुरुवात करत असताना एखादं मंदिर, एखादा सभागृह म्हणजे प्रार्थना स्थळ करावं आणि पुढील आपल्या कामाची सुरुवात करावी। आणि यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो आणि साहेबांच्या माध्यमातून हे आज घडलेलं आहे। आणि इथं एक आपल्या 2 नंबर प्रभागमध्ये पट्टण सिटी ऑइल मिलच्या मागच्या बाजूला जे पोद्दार लेआउट आहे, तिथं एक स्वामींचं सभागृहाचं आज भूमिपूजन झालेलं आहे। हे साहेबांनी ते खरोखर चांगलं प्रयत्न करून आम्हाला इथे जागा देखील उपलब्ध करून दिली, तसंच यासाठी फंड देखील उपलब्ध करून दिला। आणि मी खरोखर साहेबांचं मनापासून आभार मानतो। साहेबांनी हजारो रुग्णांची मोफत ऑपरेशन करून त्यांना बरं केलं, म्हणून साहेबांना महाराष्ट्राचा महाडॉक्टर म्हणतात। तसंच साहेबांनी अनेक मंदिरे आणि अनेक अशी प्रार्थना स्थळे लोकांना बांधून दिली, म्हणून त्यांना मंदिरवाले बाबा देखील असं संबोधलं जातं। जवळपास साहेबांनी 700च्या वर मंदिरं बांधलेली आहेत। आणि साहेबांच्याकडे कोणी जाऊन दे, कुठल्याही जातीचा, धर्माचा, कोणी कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही गटाचा माणूस गेला तर साहेब कधी विचारत नाही तू कुठल्या पक्षाचा, तू कुठल्या गटाचा किंवा तू कोणाचा कार्यकर्ता आहेस असं विचारत नाहीत, फक्त तुझं काम काय आणि काय करायला पाहिजे एवढंच विचारतात। आणि यामुळे साहेबांचं आज महाराष्ट्रात मोठं नाव झालेलं आहे। आणि साहेबांनी असंच या पुढं देखील काम करत राहावं, आणि साहेबांच्या माध्यमातून आम्ही या 2 नंबर प्रभागामध्ये जी कामं उरलेली आहेत ती देखील 100% करू। आणि या स्वामी समर्थांच्या सभागृहासाठी जास्तीत जास्त फंड आणून चांगलं सभागृह कसा करता येईल यासाठी मी आणि कोलतेताई प्रयत्न करू। श्री स्वामी समर्थ। आज आमच्या प्रभागातील हा साहेबांचा पहिलाच कार्यक्रम। मला तरी आठवत नाही की साहेबांनी इथं कधी सभा घेतली प्रभाग 2मध्ये, आणि काही कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झालेला आहे।
एक रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर हा सभागृहाचं उद्घाटन आणि हा पहिला साहेबांनी येऊन भूमिपूजन केले आणि ते पण आपल्या स्वामी समर्थ मंदिराचं भूमिपूजन झालेलं आहे. त्यामुळं इथून पुढे सर्वच कामे आमची खूप छान होतील एवढी नक्कीच इच्छा आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतंय की ह्या स्वामी समर्थांच्या कार्यक्रमाचं पूजन झालं आणि तो पहिला कार्यक्रम झाला. त्यामुळं आपण इथून पुढे आमच्या पाठीशी स्वामी समर्थ आहेतच आणि तसेच आमच्या पाठीशी आमचे मुश्रीफ साहेब आहेत. त्यामुळं आमचे हे येथील प्रभागातील सर्वच कामे अगदी व्यवस्थित पार पडतील आणि आम्ही दोघंही नगरसेवक इथले पार पाडण्यासाठी प्रयत्न करू. गेली 15 वर्षे आता आमच्या गुरूंच्या सानिध्यातनं इथं गडिंग्लजमध्ये स्वामी समर्थांचं केंद्र चालू झाले. इतकं वर्ष आपण काळभैरव मंदिरमध्ये घेत होतो. वर्षातून 2दा पारायण असते, परत सर्व उत्सव आपण घेतोय. खरं आपल्याला कायमचं एक हक्काची जागा नव्हती. ती आमच्या सगळ्या सेवेकरांच्या प्रयत्नातनं, पोद्दार साहेबांच्या प्रयत्नातनं आणि मुश्रीफ साहेबांच्या मोठ्या सहकार्यातनं त्याने आज आम्हाला साकार झालेला आहे. आणि इथून पुढे हा मंदिर म्हणजे सर्व आम्हाला तर आहे, सध्याच्या पिढीला तर आहेच आणि येणाऱ्या पिढीला पण त्याचं फार मोठं त्यांचं उपयोग येईल एवढी विनंती करतो. गेली 15 वर्षे स्वामी भक्त हे विविध ठिकाणी किंवा मंदिराच्या सभागृहामध्ये, विविध मंदिरांच्या सभागृहामध्ये ही सेवा, पूजा अर्चा किंवा विविध कार्यक्रम संपन्न करत असतात. एक हक्काचं मंदिर असावं, सभागृह असावं असं स्वामी भक्तांच्या मनीधनी होतं. पण तीच जी भक्तांची जी इच्छा होती ती स्वामी समर्थांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून किंवा मार्गदर्शनातून ही पूर्ण केलेली आहे. आणि आज आपण पाहतोय गडिंग्लज शहरातील पोद्दार लेआउटमध्ये त्याचे भूमिपूजन झालेलं आहे. अवघ्या काही दिवसामध्ये सभागृह उभे राहील आणि जे काही भक्तांना विविध कार्यक्रम करायचे आहेत, पूजा अर्चा करायचे, त्यासाठी एक सुंदर असे सभागृह उपलब्ध होईल. त्यामुळे आज भूमिपूजन झाल्यानंतर स्वामी समर्थांच्यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ असेल किंवा बाकी सर्व गोष्टींच्यामध्ये एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण दिसत आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे.